सुख शांती सदा नांदो आज या बंधू भावात वाहे भक्तीची ही गंगा माझ्या गव्हाणे गावात वाहे भक्तीची ही गंगा माझ्या गव्हाणे गावात धन्यवाद. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची म्हटली तर ते विघ्नहर्त्या गणेशाच्या पूजनानच होते. मग चला तर प्रथम करूया बाळ गणेशाची आराधना. हे मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा मी करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी हे मोरेश्वरा तुझाल कोटी हे मोरेश्वरा
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थ भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थ साधिके। काय गुण वर्णावे नाचत यावे माझ्या बाप्पा मोर्या गजानना। काय गुण वर्णावे नाचत यावे माझ्या अंगणात बाप्पा मोर्या गजानना।
सुरेंद्र गोपाल काजरोलकर, सुरेंद्र गोपाल काजरोलकर, जाकादेवी तुझी जी होळी येथे तुझी जागा घेतली त्याला सुखी आणि समृद्धी दे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वसंत बाबा नाट्य नमन मंडळ कवणे रेवणवाडी तालुका लांजा त्यांचे भारी आभारी आहोत. धन्यवाद 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 धन्यवाद. त्यानंतर गावची आई जाकादेवी हिच्या चरणी एक नमन गीत सादर करतोय. लक्ष असू द्या. वाजया लांजे गावान, वाजया लांजे गावान, जाकादेवी बैसली मानान, बैसली मानान करण्या भक्तांचे रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण. आज या लांजे गावान, आज या लांजे गावान, जाकादेवी बैसली मानान, जाकादेवी बैसली मानान, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण. आज या लांजे गावान, जाकादेवी बैसली मानान, आज या लांजा गावान, जाकादेवी बैसली मानान, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण. नाद फुलला फुलता शांता देव दिवाळी सणाला, देव दिवाळी सणाला, देव दिवाळी सणाला. भक्ती नामाच्या गजरामध्ये गावला जमला सारा, गावला जमला सारा, गावला जमला सारा. हे नाद फुल हे नातू लागले आई तुझ्या उत्सवाला, आई तुझ्या उत्सवाला, आई तुझ्या उत्सवाला. हे दिव्याची शिंग आई गण्यारी सांभाळशी गावाला, सांभाळशी गावाला, सांभाळशी गावाला. तुझ्या पायाची येईन उजगड नारळ भरीन, तुझ्या पायाची येईन उजगड नारळ भरीन. बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण. आज या लांजे गावान, जाकादेवी बैसली मानान, आज या लांजे गावान, जाकादेवी बैसली मानान, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण, बैसली मानान करण्या भक्तांचं रक्षण.
प्रकाश साऊंड सर्व्हिस लांजा पाठीवरती. गुरववाडी. नवीन डेपोच्या मागे प्रकाश साऊंड सर्व्हिस लांजा गुरववाडी. नवीन डेपोच्या मागे यांचकडून 51 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वैभव रामचंद्र नेकर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता रंगदेवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन करून रंगदेवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन करून आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत. आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत. श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा. ज्या ज्यावेळी या धर्तीवर असुरांचा प्रभाव वाढला त्यावेळी भगवान कृष्णाने नाना रूपे अवतार धारण केले. अशाच तऱ्हेने या पृथ्वीवर कश्यप व आदिती यांच्या आगमनातून 2 असुरी पुत्रांचा जन्म झाला. 2 असुरी पुत्रांचा जन्म झाला. हिरण्यक्ष व हिरण्यकश्यप या 2 असुरांनी धरतीवर हाहाकार माजवला. त्याच वेळी हिरण्यक्ष दैत्यानं पृथ्वी मातेला महासागरात बंदिस्त केलं. त्याच वेळी साऱ्या देवतांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्याच वेळी साऱ्या देवतांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यावेळी ब्रह्मदेवांचा शिखेतून ब्रह्मदेवांच्या शिखेतून विष्णूने वरारूप धारण केले व पृथ्वी मातेला महासागराच्या गर्भाशयातून मुक्त केले गर्भाशयातून मुक्त केला व हिरण्यक्ष दैत्याचा वध केला. त्याच वेळी दैत्यराज हिरण्यकशिपू आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला. त्याच वेळी दैत्यराज हिरण्यकशिपू आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला. रसिक हो, तेच आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत. श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित दैत्यराज हिरण्यकशिपूचा वध अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा अर्थात भक्त प्रल्हादाचा महिमा. हिरण्यकशिपूचे आपला दंडवत म्हणा आशीर्वाद. ब्रह्मपिता आपण या भक्तावर खरोखरच प्रसन्न झाला असा तर मला अमरत्वाचे वरदान. हे हिरण्यकशिपू, जीवन आणि मृत्यू प्रत्येक घटकाला मिळालं एक वरदान आहे या विश्वास कोणी समज नाही. ब्रह्मपिता, हे जर शक्य नसेल तर या कश्यपदिती पुत्र हिरण्यकशिपूला ना पशु ना पक्षी ना दानव ना मानव ना शस्त्र ना अस्त्र दिवस किंवा रात्र घरामध्ये किंवा घराच्या बाहेर माझा कधीही मरण येणार नाही असे मला दिव्य वरदान द्या. तुला वरदान देत आहे. तथास्तु तथास्तु. आपला जय जयकार असो आपला जय जयकार असो. देव 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 या 33 कोटी देवांनी सदैव आपली शक्तीवर अत्याचार केला. म्हणूनच वरदानाची प्रचिती म्हणजे त्या साऱ्या देवांचे राज्य काबीज केला. आणि
पण मी कदाही शांत बसणार नाही. नारायण नारायण नारायण. आता नारदाचा आवाज. आपण या ठिकाणी त्याची प्रतीक्षा केली पाहिजे. काळजाची तार छेडून ही नारदाची वाणी. काळजाची तार छेडून ही नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी शबस कोणाचेही नाही कोणी. हे नारदा, व चुकले नाही कोणालाही भोगाजीवनी. व चुकले नाही कोणालाही भोगाजीवनी. मानवा मानवा या देहा करुणी पुण्य हे अजुके या जगमावणी. मानवा मानवा या देहा करुणी पुण्य हे अजुके या जगमावणी. मानवा मानवा या देहा करुणी पुण्य हे अजुके या जगमावणी. काळजाची तार छेडून ही नारदाची वाणी. काळजाची तार छेडून ही नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोगविवनी. मानवा मानवा या देहा कारणे पुण्य हे अजके या जन्मावणी. मानवा मानवा या देहा कारणे पुण्य हे अजके या जन्मावणी. नारायण नारायण. हे कश्यपचे पुत्र हिरण्यकशिपू, आपणास या नारदाचे प्रणाम. आयुष्यमान मुनिवर, नारायण नारायण. आज आज आपले सागर या उचित समय झालं. कोणती शुभवार्ता घेऊन आला? नारायण नारायण. हे कश्यपचे पुत्र हिरण्यकशिपू, आपण ब्रह्मविद्याच्या वरदानाने अमर झाला. पण जयांगी मोठेपणा तया यातना कठीण आहे. जरा सावध राहावे म्हटलं. अरे नारायण नारायण! अरे अरे तू देवांत या अरे या मरात्व हिरण्यकशिपूला ब्रह्मज्ञान देतोस. जा अरे जा चालता वैतून चालता तुझी ही शेंडी आणि मुंडी अरे चाटून टाकेल ब्रह्मांड, हे लक्षात ठेव. नारायण नारायण. ठीक आहे तर कश्यपचे पुत्र हिरण्यकशिपू, येतो म्हटलं. नारायण नारायण नारायण. हा कळीचा नारद या अमरत्व हिरण्यकशिपूला ब्रह्मज्ञान देऊन गेला काय? अरे सावधान सावधान, समस्त देवगण हो सावधान. जा अरे जा स्वर्ग सुखाचा तुम्ही अभिमान करत आहोत. अरे गर्वाने मानलेला आहोत. तो सर्व शक्तीला नष्ट करून या सारा विश्वावर अवधानवाचे राज्य प्रस्थापित करणार.
आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक कोणी प्रमाण यज्ञा चव्हाण. नारायण नारायण. हे ब्रह्मपिता श्री हरी विष्णुदेव, शंभू महादेव आणि देवादिनी मित्रदेव, आपणास या नारदाचे प्रणाम. नारायण नारायण. मुनिवर्य, अगदी उचित समय या देवसभेमध्ये आला. या देवसभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, या देवसभेचा आनंद वाढविण्याकरता या सभामंडपी रंगेच्या नृत्याचे प्रयोजन केलं आहे. नारायण नारायण. आज या देवसभेत या रंभेचं नृत्य घालून पाहायला मिळणार. चला चला तर त्या नृत्याचा आनंद घेऊया. नारायण नारायण. देवी रंभा, तुझ्या नृत्याला प्रारंभ कर. वाज रंगला शबस. दरबार हा सजला. वाज रंगला दरबार हा सजला. इंद्रदेवाचा देश आला रंभानाचे सभेला. इंद्रदेवाचा आदेश आला रंभानाचे सभेला. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक कोणी प्रमाण मंगेश मालक मंगेश मंचावर येऊन गायचे म्हणजेच वन्स मोर वाज रंगला दरबार हा सजला वाज रंगला
दरबार हा सजला इंद्रदेवाचा आदेश आला रंभा नाचेच बेला इंद्रदेवाचा आदेश आला रंभा नाचेच बेला नारायण नारायण हे देवादिदेव इंद्रदेव देव आज ही देवसभा बोलवण्याचं कारण नारायण नारायण. कुणी ही सभा घेण्याचे कारण पशुपती कथन करतील. समस्त देव सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान एकच होता. त्या भगवानानं आत्मविश्वासानं माया निर्माण केली. मायेच्या योगाने आकाशाची निर्मिती झाली. आकाशापासून वायू तर वायूपासून तेज आणि तेजापासून अग्नी त्याची निर्मिती झाली. त्या अग्नीची ज्वाला ब्रह्मदेवाला सहन झाली नाही. याचं निरासन करण्याकरता ऐका येतं काय विचार हे हो महादेवाने आज्ञेने ओंकार सुरुपती तपश्चर्या केली. त्यांच्या आशीर्वादाने सत्यनारायण निर्माण झाला. त्यांच्या सहकार्याने साऱ्या सृष्टीची निर्माती केली. या सृष्टीवर आपण जी घटना करत आहे त्या घटनांवर विचार करण्याकरिता आणि ज्या सृष्टीवर वाढत चाललेल्या अश्वांचा प्रभाव रोखण्याकरिता आम्ही समस्त देवगणांनी ही सभा भरवली आहे. नारायण नारायण. परंतु देव हो ब्रह्मपित्याच्या वरदानाने अमर होऊन कश्यप दितीपुत्र हिरण्यकशिपू या सृष्टीवर या ब्रह्मांडावर सर्वत्र हाहाकार निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे भगवंतांनी हिरण्यक्ष दैत्याला ठार मारून या पृथ्वीवरील संकट कमी केले त्याचप्रमाणे याही असुर दैत्याला त्वरित बंधनात टाका. नाहीतर सर्वनाशा अटळच आहे. नारायण नारायण. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र त्याग करून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा देखील जुने शरीर त्याग करून नवीन देह ग्रहण करते. या सृष्टीवर प्रत्येक घटकाचा अंतर निश्चितच आहे. त्यामध्ये हिरण्यकशिपूचा बंधू हिरण्यकशिपूचा उचित समय उभारली यात शंकाच नाही. समस्त देवगणो या देवतांच्या विचार विनिमयातून येणाऱ्या संकटाच्या निराशेने स्पष्ट झाले तेव्हा या सभेचा आपण निरोप घेऊया. पुत्र नारदा तुझी अशी विश्व भ्रमंती पुढे चालू कर.
नारायण नारायण ठीक आहे तर देवा जशी आपली आज्ञा येतो म्हटलं नारायण नारायण हो गुरुविना मजला तुझ्या नाही कोणी हो गुरुविना मजला तुझ्या नाही कोणी माय पित्याची सेवा अमृतवाणी हो माय पित्याची सेवा अमृतवाणी हो नारायण नारायण हे बोले ना आपणास या नारदाचे प्रणाम शुभ कल्याण नारद मुनी. नारायण नारायण मुनी आपले स्मरण केले नसता या कैलासावर येण्याचे कारण. नारायण नारायण अहो बोले नाथा कारण नाही तर महाकारण आणि ते म्हणजे कश्यपचे पुत्र हिरण्यकशिपू ब्रह्मपित्याच्या वरदानाने अमर होऊन या सृष्टीवर या ब्रह्मांडावर सर्वत्र हाहाकार निर्माण केला आहे. साक्षात ब्रह्मदेवांची अमरावती साक्षात ब्रह्मदेवांचे सत्यलोक काबीज करून देवाने इंद्रदेवांची अमरावती काबीज करून आता तो आपल्या कैलास पर्वतावर स्वारी करून येत आहे. तेव्हा बोलले आता वाचवा या ब्रह्मांडाला नारायण नारायण. या सृष्टीची ब्रह्मदेवाने केली तर श्री हरी विष्णू देवाने तिचे पालन केले आणि विनाशकारी संकटातून आम्ही स्वतः रक्षण केले. मुनी आपण निर्धास्तरा त्या हिरण्यकशिपूचा संहार करून हे विश्व हे ब्रह्मांड यांचे सदैव रक्षण करी. आपण अशीच आपली विश्वभ्रमंती चालू ठेवा. नारायण नारायण ठीक आहे तर बोले आता जशी आपली आज्ञा येतो म्हटला नारायण अशाच तऱ्हेने त्या हिरण्यकशिपू दैत्यानं त्या देवराज इंद्राची अमरावती व ब्रह्मदेवांचं सत्यलोक काबीज करून अशाच तऱ्हेने त्या हिरण्यकशिपू दैत्यानं देवराज इंद्राची अमरावती व ब्रह्मदेवांचं सत्यलोक काबीज करून आता तो दैत्यराज हिरण्यकशिपू शंभू महादेवांच्या कैलासावर स्नान करून येत आहे. रसिक जन हो हिरण्यकशिपू दैत्य आपल्या अश्वावर स्वार होऊन कैलास पर्वतावर येत आहे व शंभू महादेव आपले वाहन नंदीवर स्वार होऊन युद्धासाठी सज्ज आहे. रसिक हो आम्ही आपल्या समोर सहस्र सैन्य सादर करीत आहोत. श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित श्री विष्णू पुराण आधारित एकनाथ तांबे लिखित दैत्यराज
कशपूरचा वध अर्थात संत प्रल्हादाचा महिमा अर्थात संत प्रल्हादाचा महिमा आता देवाचे राज्य काबीज करून तो आता आपल्या कैलासावर चाल करून दे तेव्हा सांभाळा आपल्या कैलासला देव हो चला चला तर आपल्याला युद्धाच्या तयारीला लागायला हवं. तेव्हा हा विलंब न होता आपल्या कैलासाला करायचे. धन्यवाद रसिका हो धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे कुमारी दीक्षा सुरेंद्र काजरोलकर कुमारी दीक्षा सुरेंद्र काजरोलकर आई जाकादेवी तुझी जी होळी येथे तुझी जागा घेतली तिला सुख आणि समृद्धी दे हीच आई जाकादेवीच्या चरणी प्रार्थना यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक काशा कातकर हरवाले यांचे कट्टर समर्थक काशा कातकर हरवाले यांच्याकडून धन्यवाद. अरे शंभू महादेवा हे असा समोर फक्त माझ्याशी युद्ध
महादेवा अरे अरे रामाचं अरे काय लागा ती बोला मातो अरे मातो तुला पराग्या मातो अरे मातो तुला तुला मध्ये किती सावध आहे अरे हे जाऊ संभाळ सर्वांच्या शनी महादेवाचा ज्या धर्माच्या वाटेवर अरे तुम्ही चालत आहात त्या धर्माच्या कुंपणावर हा अजिंक्य हिरण्यकशिपू अधर्माचा नांगर घेऊन अरे तुमची नामाच्या किनारे अरे जगन्नाथ आपला पराक्रम हे देवान एक वेळ अरे एक वेळ माझा तुम्ही सांगत अरे हिरण्यकशिपूच्या भयाने अरे लोक टाकायचंय काय हे विष्णू नारायण तुझा विनाश अटलच चालो चालो यात्रा लोकांचं विनाश चालो धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेला कश्यप दिदी पुत्र हा निर्णय हो ब्रह्मदेवाच्या वराने
झाला. शस्त्र हाती घेऊन कोणीही शूरवीर योद्धा होत नसतो. त्यासाठी अंतर्मनातील जिद्दीचे ते या शस्त्राच्या माथ्यावर उतरावे लागते. दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या कृपाशीर्वादानं सर्व काही माझ्या मनासारखं घडले. पण या माझ्या पराक्रमाची प्रचिती पाहतो ब्रह्मपिता सृष्टी निर्माता जगण्यामध्ये जाऊन लपलोय. 34 कोटांचा आचार्य हिमपर्वताच्या दरीत जाऊन लपलोय. आणि शंभूमध्ये आपले कैलास पर्वत सोडून मंदार बरोबर निघून गेलाय. पांडव भक्तिकार साई विष्णू या महाबलीशाली हिरण्यकश्यपूच्या बळाने कुठे लपून बसलाय हे काही कळत नाही. चालो चालो या त्रैलोक्याचा मी राजा झालो. अमर आहे हा हिरण्यकश्यपू अमर. आशीर्वाद पुत्र प्रल्हाद तू तर गुरुदेवांच्या आश्रमी अध्ययनासाठी गेला होता. गुरुदेवांच्या आश्रमीचा काय काय अध्ययन केले याचे जरा पिताश्री मी अध्ययन केले की आधी मध्य अंतर्हित वास आणि अच्युताच्या कारणाचे त्या सृष्टीचे सर्व समित्या भगवंत विष्णू प्रणाम करतो स्मरण करतो. तुम्ही सर्वजण यांनी करा. अरे हे मूर्ख गुरुदेवा अरे काय शिकवण्याचे प्रल्हादाला तो कपटी कारस्थानी अरे विष्णुरायाची स्तुती करतोस. हे पिता बोल भगवंत सर्वांच्या हृदयात जाऊन सर्वांना शिकवतो. त्याच्या घरी स्वतः शिकू शकत नाही. अरे प्रल्हाद अरे अजून कितना भगवंत अरे तुला ठार करेल. हा मालक तर अत्यंत दुरात्मा वाटतोय. हा जिवंत राहू या दैत्य कुलाच्या दृष्टीने एक ज्वलंत निखाराच आहे. याच्या मृत्यूचे प्रयोजन केलेच पाहिजे. सेवक
शबास उभवी ठेवरी पांडुरंगा उभवी ठेवरी पांडुरंगा उभवी ठेवरी पांडुरंगा धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सचिन आग्रे नारायण नारायण हे लक्ष्मीपते हे अनंता हे भगवंता आपणास या नारदाचे प्रणाम शुभकल्याण पुण्या तुझ्या स्मरण केले नसता या वैकुंठात तुझे आगमन झाले म्हणजे शुभाशुभ वार्ता होणार हे तुमच्या एरियावरूनच समजते. नारायण नारायण हे भगवान या सृष्टीवरील या ब्रह्मांडावरील प्रलयकारी विनाशकारी संकट म्हणजे वशक्ती पुत्र हिरण्यकशिपू ब्रह्मविद्येच्या वरदानाने अमर होऊन सर्वत्र हाहाकार निर्माण करत आहे. सारा सारा देवगण भयभीत झाला आहे. तेव्हा तेव्हा भगवान वाचवा या सृष्टीला आणि या ब्रह्मांडाला. नारायण नारायण मुनी ज्या ज्या वेळी या भूमीवर अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्यावेळी विरुद्ध धारण करून अधर्माचा नाश केला आणि त्या हिरण्यकशिपूचाही नाश होईल यात तीन मात्र शंका नाही. कारण या विश्वामध्ये प्रत्येक घटकाचा अंतर निश्चितच आहे. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनात जी शंका निर्माण झाली होती ती माझ्या न्यायाच्या सागराने छेडून टाकली आहे. त्यामुळे तू तुझी विश्वभ्रमंती अशीच चालू ठेव. नारायण नारायण ठीक आहे तर भगवान जशी आपली आज्ञा. येतो म्हटलं. नारायण नारायण नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली भुवनाला नारदाची स्वारी चालली भुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन सारे वंदिती गणरायाला
इंद्राच्या तिच्या पाय तरी दिले, उकळत्या तेलात टाकले, उंच कड्यावरून लोटून दिले, तरी देखील याचा काही एक परिणाम झालाच नाही. पण त्या कपटी कारस्थानी विष्णू नारायणाच्या वक्ताला मी माझ्या स्वतःच्या हाताने ठार करेन. पण माझा आपला पुत्र आहे. एक पिढ्याला संधी दिलीच पाहिजे. आयुष्यमान हो पुत्र प्रल्हाद, तू या महाबलशाली हिरण्यकशिपूचा पुत्र आहे. हे मग अरे शत्रू पक्षाची स्तुती करणे सोडून दे. यातच तुला बल आहे. या साऱ्या सृष्टीवर तुझ्या पिताजींची सारे जण प्रशंसा करतात. पिताश्री प्रशासनाच्या भगवंताची मनोभाव करतात. कारण कोण कोणाला ठार मारतो, कोण कोणाचे रक्षण करतो, याचे सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे. अरे प्रल्हाद अजून देखील तुझा भगवंत. पिताश्री शांत व्हा. चांगले कर्म चांगले पण पुन्हा शांत होईल, तर वाईट कर्म वाईट पण पुन्हा शांत होईल. फक्त वेळ आणि काळ हे मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. पिताश्री माझा भगवंत चराचरामध्ये आहे. का म्हणे माझा भगवंत चराचरामध्ये आहे? मग सांग. अरे सांग प्रल्हाद, तुझा भगवंत यो अरे या राजमहालातील खांबामध्ये आहे का? माझा भगवंत या राजमहालातील प्रत्येक खांबावरती स्थिर आहे. पाहतो तुझा भगवंत कुठे आहे तो?
सचिन दागेजीम माझे मला थोडे अशक्य आहे हे हिरण्यकशिपू दैत्य, हे हिरण्यकशिपू दैत्य, बघ जरा, डोळे उघडून बघ. ना तू घराच्या बाहेर आहेस ना घराच्या आत. नीट बघ, तू ना धरतीवर आहेस ना आकाशात. अरे हिरण्यकशिपू दैत्य, बघ बघ, नीट डोळे उघडून बघ. ना दिवस आहे ना रात्र, ना दिवस आहे ना रात्र. बघ हिरण्यकशिपू, बघ, मी ना काही मनुष्य आहे ना प्राणी. तुझा मृत्यू ना शस्त्राने होत आहे ना अस्त्राने. बघ हिरण्यकश्यप, तुझा मृत्यू बघ. तुमच्या दर्शनाने मी प्रसन्न झालो. तुमचा नावाचे महिमा पाहून धन्य झालो. तुमच्या सदैव पाठीशी राहू दे. आपण शांत चित्ताने पाहिला त्याबद्दल सर्व सीमाबा नाट्य म्हणून गव्हाणे रेवाने वडील आम्ही तुमचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक हो, आपल्या समोर सविनय सादरीत आहोत नटखट विनोदी गवळा. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंत तिथून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे